हे प्रत्येकाचं काम आहे. भाऊ एकीकडे हे सगळे आव्हान करत आहेत पंतप्रधान मुख्यमंत्री, परंतु जितेंद्र आव्हाड हे घोड्यावर ते जाऊन ते एक प्रकारची थट्टा करत नाही का? नाही, आता काही लोक विक्षिप्त असतात आणि हा जितेंद्र आव्हाड जो आहे हा तर एक नंबरचा नालायक माणूस आहे. म्हणजे त्याला देश समजत नाही, त्याला देशावरचं संकट समजत नाही. अख्खं जग पाहून राहिलं की मागच्या महिन्याभरात गॅस आपली संपला, आपलं डिझेल संपलं, आपलं पेट्रोल संपलं. हे येते कुठून आपल्याला? आणि आपल्याला जर हे सेव्ह करायचं असेल, ज्याच्यामध्ये देशभक्ती असेल तोच हे करणार आहे. आपलं राष्ट्र वाचवायचं असेल, राष्ट्राचं संकट वाचवायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला करावं लागणार आहे. घोषित झाली, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंचं नाव वगळण्यात आलंय. त्यावरून आता रोहित पवार असं म्हणतायत की हे दोघं आणि इतर 22 आमदार हे आता काही पुढची निवडणूक जी आहे ते भाजपकडून लढतील. 40 आणि राष्ट्रवादीचे भाजपकडून लढतील. रोहित पवार पागल व्हायला, त्याला अजितदादाची जागा घ्यायची आहे, त्याच्यामुळे तो काही बकवास करतो. सुनेत्राताई पवारांनी तटकरेंचं किंवा आपले काय नाव प्रफुल्ल पटेलांचं तर त्यांच्या पक्षाचं काही नियोजन असेल, यापेक्षाही मोठी जबाबदारी त्यांच्याकडे देण्याचे त्यांचे काही विषय असेल. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या मध्ये तोंड खुपसाचा अधिकार मला नाही किंवा रोहितला पण नाही आहे. याने याचा डुबता पक्ष सांभाळला पाहिजे. इनमिन 10 आमदार आहेत आणि 5-7 खासदार आहेत, ते सांभाळा. आमचे 50 आमदार 70 आमदार काय ते आमचे नेते आम्हाला सांभाळायला सक्षम आहेत.